नमस्कार, मी शामराव मोकाशी, अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना. आणि आता हा प्रत्येकानं व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा. येणाऱ्या काळातील वाहन चालकांना आता एक नवीन कायदा झालेला आहे. तो कायदा म्हणजे ई चलान. आता पूर्वी वाहतूक अधिकारीच खाली तुमचं ई चलान बनवायची ती, परंतु RTO अधिकारी एवढी मोठी गफलत करायची ती. तुमचं जर वाहन पकडलं तर त्याचा आपण त्याला मेमो बनवला म्हणायचं. आपण म्हणतो त्यांना हा मेमो बनवलेला, परंतु हे त्या दंडाच्या मेमोत फार मोठा मॅन्युअल पद्धतीनं घोटाळा करायचे आणि लुटालूट करायचे. परंतु आता AI कॅमेरे हे सर्व RTOच्या गाड्यांना लागत आहेत. हे प्रत्येकानं लक्षात घ्या. आणि ह्या कॅमेऱ्याची रेंज सुमारे 150 ते 125 मीटर ही लांब आहे. आणि AI कॅमेऱ्याच्यामुळं जर आपली 4 चाकी जरी गाडी असली आणि आपण सीट बेल्ट जरी लावला नसला तरी तो AI कॅमेऱ्याच्यामुळं त्याचा दंड जुडणार आहे. शिवाय ह्या AI कॅमेऱ्याच्यामुळं आपल्या वाहनाचे पेपर जर अपडेट नसतील, समजा तुमचा इन्शुरन्स सप्लाय, PUC सप्ली आणि तुमचं पासिंग नाही, असे जर तुमचे पेपर संपले असतील तर प्रत्येक पेपरचा हा तुम्हाला दंड लागणार आहे. म्हणजे तुमची PUC संपली असली तर 1000 रुपये जुडले जाणार. इन्शुरन्स तुमचा संपला असेल तर तुमचा 2000 रुपये पहिल्या वेळेला जाणार. दुसऱ्या वेळेला लायसन नसेल तर तुम्हाला त्याचा 2000. तुमचं जर परमिट वाहनाचं संपलं असेल तर 5000. लायसन्स संपलं असलं तरी म्हणजे हे असे दंड ह्या ऑनलाईनला संपूर्ण जुडणार आहेत. म्हणजे इथून पुढं प्रत्येक वाहन मालकानं दक्षता घेतली पाहिजे. आपला एक जरी पेपर कमी असला आणि आता ह्या कॅमेऱ्यात दंड जर केला तर RTOवाल्यांना काही करता येणार नाही. तो प्रोग्रॅम असतो. तो प्रोग्रॅम सगळा फिट झाला की तुमच्या हातात डायरेक्ट चलन मिळणार आणि ते ऑनलाईनला जुडलं जाणार. हे मात्र प्रत्येकानं दक्षता घ्यायची आहे. म्हणजे आत्तापासूनच प्रत्येकानं आपापल्या वाहनाचे पेपर तुम्ही तपासायचे आहेत. आपला पेपर कुठला जर पेपर तरी कमीत कमी अपडेट ठेवा. मग तुम्ही एखादा सिग्नल तुटला आणि तुमचे पेपर ओके असतील तर तो तुम्हाला 500 रुपये 1000 रुपये दंड बसेल, एवढंच होईल खाली. पण प्रत्येक वाहन मालकानं इथून पुढं एवढी मोठी दक्षता घेतली पाहिजे की ह्या कॅमेऱ्याच्यामुळं ऑनलाईननं सगळे दंड जुडणार आहेत. हा व्हिडिओ सर्वांच्यासाठी शेअर करा. मूचवाले मोकाशी यूट्यूबचे व्हिडिओ पाहत राहावा, पूर्ण ऐकत राहावा, एकमेकाला शेअर करा. म्हणजे तुम्हाला काय बदल होतोय कायद्यात